साधारणतः अधिक लांबीच्या काल्पनिक कथा असलेल्या गद्यलेखनास कादंबरी असे म्हणतात. मराठी भाषेतील ज्या कादंबऱ्या आहेत त्या कादंबऱ्यांनी मराठी साहित्याचा ठेवा अधिक समृद्ध केला आहे. कादंबरीला आज एक प्रधान साहित्य प्रकार म्हणून जागतिक मान्यता व लोकप्रियता लाभलेली असली तरी तिचा विकास सर्वप्रथम पाश्चात्य देशांमध्ये झाला. या देशांतही नाटक आणि कविता या वाङ्मय प्रकारांप्रमाणे तिला शतकानुशतकांची दीर्घ परंपरा नाही. खऱ्या अर्थाने 18व्या शतकातच तिचे रूप उत्क्रांत झाले आणि एक प्रधान साहित्य प्रकार म्हणून ती वाङ्मय विश्वात प्रतिष्ठित झाली. आपला देश, आपला समाज, आपली संस्कृती, आपली जीवनमूल्ये, आपल्या समस्या, आपल्या रूढी परंपरा या सर्वांमुळे आपल्या जीवनाला आलेलं रूप आपल्या कादंबरी विश्वाद्वारा म्हणजेच आजकालच्या गोष्टी व गतकालच्या गोष्टी अशीच एक कादंबरी काही अभ्यासक विद्वांच्या दुःस्थितीचे निरूपण करणारे बाबा पद्मनजी यांची यमुना पर्यटन ही कादंबरी. त्यांच्या या कृतीला पहिल्या कादंबरीचा मान देतात. इसवी सन 1856 साली प्रकाशित झालेली ही मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन अथवा हिंदुस्थानातील विधवांच्या स्थितीचे निरूपण. नमस्कार, मी कुमारी कोमल गंगाधर गव्हाणे, युवा मनवंतर आणि कल्पक विद्यार्थी समूह यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेला हा उपक्रम म्हणजे पुस्तके झपाटलेपणाकडून जाणतेपणाकडे नेणारी. या उपक्रमात युवा मनवंतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. या उपक्रमामध्ये आपल्यासमोर बोलण्यासाठी मी निवडलेलं जे पुस्तक आहे ते बाबा पद्मनजी यांचं यमुना पर्यटन हिंदुस्थानातील विधवा स्त्रियांच्या दयनीय स्थितीचं वर्णन करणारं हे पुस्तक म्हणजे इसवी सन 1856 साली प्रकाशित झालेली मराठीतील पहिली कादंबरी. या उपक्रमामध्ये आपल्यासमोर बोलण्यासाठी मी या पुस्तकाची निवड केली आहे. तत्पूर्वी मी आपल्यासमोर बोलू इच्छिते की मला त्यातील मुद्द्यांचं ज्या प्रकारे विश्लेषण करता आलं त्या प्रकारे करण्याचा एक छोटासा प्रयत्न मी आपल्यासमोर केला आहे. बाबा पद्मनजी यांचा जन्म मे 1831 बेळगाव येथे झाला. मराठी ख्रिस्ती धर्मप्रसारक बाबा पद्मनजी यांनी इसवी सनाच्या 19व्या शतकात हिंदू धर्मातील विधवा स्त्रियांच्या दयनीय स्थितीचं वर्णन आणि ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीचा पुरस्कार या कादंबरीत केलेला आपल्याला पाहायला मिळतो. यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील मराठी साहित्यातील सामाजिक कादंबरी आहे आणि या कादंबरीत विधवा स्त्रियांच्या दयनीय स्थितीचं वर्णन लेखकांनी रेखाटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, आपण जर गतकाळात म्हणजेच मागच्या काळात डोकावून पाहिलं तर आपल्याला असं दिसून येतं की त्या काळात विधवा स्त्रियांची काय स्थिती होती. त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार, मग त्या सती जाणे, केशवपण अशा अनेक अन्याय अत्याचारांना सहन करत जगत असलेली एक स्त्री तिचं जगणं खरं तर जगणं नसून मरण बनलं होतं. प्राचीन समाजामध्ये उदाहरणार्थ इजिप्त व जर्मनी विधवेला तिच्या मृतपतीच्या थडग्यात जिवंत पुरत असत. प्राचीन भारतीय धर्मशास्त्रे व नीतिनियम यानुसार विधवेला पतीच्या मरणास कारणीभूत धरल्याने ती पापी व अमंगल आहे अशी समाजाची धारणा बनली. तिने कुटुंबातील मंगल प्रसंगी उपस्थित राहू नये असा प्रघात पडला. विधवा स्त्रीने सुद्धा किती दिवस पाळावे, त्या काळात तिने कोणते वस्त्र परिधान करावे, तिने कोणाशी बोलावे, तिने घराबाहेर पडावे की नाही, तिने कोणते अन्न किती वेळा ग्रहण करावे अशी जाचक निर्बंधे अशी अनेक बंधने विधवा स्त्रीवर लादली गेली. पतिनिधनाचे पातक धुवून काढण्याकरिता अगर प्रायचित म्हणून तिला ती बंधने पाळावीच लागत. प्राचीन ग्रीक व रोमन संस्कृतीमध्ये विधवांच्या पुनर्विवाहाला फारसं प्रोत्साहन नव्हतं. परंतु प्रारंभीच्या ख्रिस्ती समाजात पुनर्विवाह हा विवाहपूर्व व्याभिचार यांच्या इतकाच निंद्य व त्याज्य मानला जाईल. प्राचीन भारतात धर्मशास्त्रानुसार विधवेला पुनर्विवाह निषिद्ध ठरविला गेला. मात्र मनुस्मृती आणि नारदस्मृती या ग्रंथात नियोग प्रथेचा उल्लेख येतो. स्त्री ही फक्त पुनरुत्पादनाचे साधन आहे ही अनिष्ट विचारसरणी या परंपरेला आधारभूत ठरली. भारतीय समाजामध्ये पुनर्विवाहाला फारसं प्रोत्साहन नव्हतं. त्यामुळे तरुणपणी वैधव्य आलेल्या स्त्रीची खूप मोठ्या प्रमाणात कुचंबना होत होती. तिच्यावर परपुरुषाची नजर जाऊ नये म्हणून अनेक जाचक निर्बंधांबरोबर केशवपण करण्याची क्रूर पद्धत भारतात निर्माण झाली होती. प्राच्यविद्या पंडित अस. अळतेकर यांच्या मते इसवी सनाच्या 12व्या शतकापासून या चालीची उदाहरणे आढळतात. काही प्राचीन ग्रंथात उदाहरणार्थ स्कंद पुराणात यासंबंधी वचने आढळतात. विधवेला जितके केस असतील तितकी वर्ष तिच्या मृतपतीला नरकवास भोगावा लागतो अशा भ्रामक समजुती प्रस्तुत केल्या गेल्या. 20व्या शतकाच्या सुरुवातीला देखील ही विटंबना विधवा स्त्रियांना सहन करावी लागली हे दारुण सत्य आहे. उच्च जातीमध्ये विशेषतः ब्राह्मण समाजात ही चाल प्रामुख्याने प्रचलित होती. पुनर्विवाहाला बंदी घालण्याबरोबरच बालविवाह, जरटबाला विवाह अशा घातक प्रथांमुळे विधवांचे प्रश्न अधिकच गंभीर बनले जात होते.
बालविवाहाचं पर्यवसन मुलीला अल्पवयातच वैधव्य येण्यात होईल. ब्राह्मण समाजाव्यतिरिक्त इतर जातीमध्ये पुनर्विवाहाला फार बंदी नव्हती, तरी पण समाजाच्या मान मरावताच्या चुकीच्या कल्पनांमुळे कनिष्ठ जातींमध्ये देखील पुनर्विवाह निषिद्ध गौण ठरविले गेले. यमुना पर्यटन या कादंबरीत अशाच काही विधवांच्या दयनीय स्थितीचं वर्णन यमुना व तिचा पती विनायकराव या दोन नायक नायिकेच्या माध्यमातून लेखकांनी आपल्यासमोर मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यमुना पर्यटन या कादंबरीच्या शीर्षकाचा जर विचार करायला लागलो तर हे शीर्षकच आपल्याला बरंच काही सांगून जातं. यमुना पर्यटन या कादंबरीच्या शीर्षकातून असं दिसून येतं की ती यमुना जी होती ती एकाच ठिकाणी राहून विधवांची दुःखे जाणून घेत नव्हती, तर ती तिच्या दुःखातून अशा अनेक विधवा स्त्रियांना ती भेटत होती आणि येशू ख्रिस्तांच्या धर्माविषयी त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण करून त्यांच्या एकटेपणाला दूर करून त्यांना त्यामध्ये रममाण करण्याचं काम ही यमुना करत होती, हे आपल्याला दिसून येतं. यमुनेच्या प्रवासाचा हा भाग लेखकांनी 18 टप्प्यात व 8 पुरवणी अंकात या पुस्तकामध्ये लिहिला आहे आणि ते आपल्यासमोर त्यांनी मांडलं आहे. ते आपण 18 टप्पे आणि 8 पुरवणी अंक आपण पाहणारच आहोत. पिता रक्षती कौमार्य भरता रक्षती यौवने, पिता रक्षती कौमारे भरता रक्षती यौवने, रक्षती स्थविरे पुत्रम न स्त्री स्वातंत्र्य महती. सामाजिक परिस्थितीचा जर आपण विचार केला तर स्त्री ही कधीच स्वातंत्र्य नाही आहे, स्त्रीला कधी स्वातंत्र्य प्रदान झालेलं नाही आहे. नैव स्त्री स्वतंत्रता. सतत पारतंत्र्याच्या आगीत होरपळत असलेल्या स्त्रीची तात्कालीन परिस्थिती विशद करण्याचं काम लेखकांनी या कादंबरीतून केलेलं आहे. चला तर पाहूयात या कादंबरीच्या टप्प्यांचं लेखन लेखकांनी कोणत्या पद्धतीनं केलं आहे. तर या कादंबरीतील जो पहिला टप्पा आहे तो लग्न. यामध्ये यमुना व विनायकराव यांच्या लग्नाचं लेखन केलेलं आहे. यमुना ही अभ्यासात हुशार होती, परंतु सासरी तिला हे सगळं काही जमायचं नाही. तिचं जे सासर होतं ते जुन्या रूढी परंपरा या सर्वांना मान्यता देत होतं, पण तिच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारं किंवा तिचे विचार जाणून घेणारं किंवा तिच्या मताला प्रोत्साहन देणारं तिच्या नवऱ्याशिवाय सासरी किंवा माहेरी तिचं कोणीच नव्हतं. आणि विनायकराव हे इतर पुरुषांसारखे अविचारी नव्हते. ते तिला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोत्साहन द्यायचे आणि यमुना ज्या घरामध्ये यमुना जाचक त्रासाबरोबर राहत होती त्यामध्ये पतीच्या सहकार्याने ती चांगलं जीवन जगत असलेली आपल्याला या टप्प्यामध्ये दिसून येतं. यानंतरचा जो दुसरा टप्पा आहे तो खंडू नावी नावाचा. यामध्ये विनायकराव व यमुना यांच्या घराच्या शेजारी असलेली गोदू हिच्या नवऱ्याचा जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेस तिच्या घरातील प्रौढ मंडळी असतील किंवा स्त्रिया असतील ती तिला धीर देण्याऐवजी न्हाव्यास बोलवून तिचे केशवपण करण्याच्या तयारीत असतात. आणि गोदूवर जरी तो प्रसंग विधवा होण्याचा जो प्रसंग त्यावेळी आलेला असला तरी गोदूने समाजातील अनेक विधवा स्त्रियांची स्थिती पाहिलेली होती आणि तिला त्या हाल अपेष्टा काय असतात हे सगळं माहीत होतं आणि ती त्या हाल अपेष्टांना कल्पना करूनच ती स्वतःचं जगणं तिनं खरं मरण बनवलं होतं. ज्या प्रकारे जी सुरेश भटांची एक ओळ आहे, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने गेली सुटका जगण्याने छळले होते. त्याप्रमाणे गोदूवर जरी विधवा होण्याची स्थिती किंवा विधवा काळामध्ये जे हाल अपेष्टा असतात हे सहन करण्याची किंवा तिच्यावर त्या हाल अपेष्टा आलेल्या होत्या, ही जरी पहिल्यांदाच वेळ असली तरी तिने समाजामध्ये अनेक विधवांना त्या परिस्थितीमध्ये जगताना पाहिलं होतं. त्यामुळे गोदूने स्वतःच्या जगण्याला मरण बनवलं होतं. कारण गोदूने केशवपणा न्हाव्यास ज्या घरामध्ये पतीच्या मृत्यूनंतर आपल्याला धीर न देता आपल्यावर अन्याय अत्याचार होत आहेत हे जेव्हा त्या गोदूच्या लक्षात आलं तेव्हा तिने स्वतःचं जीवन संपवलेलं यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर विचार करा की त्या काळातील म्हणजे विधवा स्त्रियांवर होणाऱ्या ज्या अन्याय अत्याचार होते आणि आपल्या ज्या जुन्या रूढी परंपरा होत्या त्या किती चुकीच्या होत्या ह्या गोष्टीचा आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. नंतरचा जो तिसरा टप्पा आहे तो वेणू नावाचा. यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की म्हणजे
घरातील शुभ कार्यापासून एक विधवा स्त्रीला कसं अलिप्त ठेवलं जातं याचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून वेणूचा टप्पा आपल्यासमोर लेखकांनी मांडला आहे. यानंतरचा जो चौथा टप्पा आहे तो बावांचा कावा. यामध्ये लेखकांनी असं सांगितलं आहे की आपल्या समाजामध्ये जी भोंदू लोक किंवा जी फसवी लोक यांचे गैरप्रकार अनिष्ट प्रकार आपल्याला पाहायला मिळतात याला कारणीभूत फक्त ती भोंदू लोकच नाही आहेत किंवा त्या स्त्रियाच नाही आहेत किंवा त्या फसवी गैरप्रकार करणारी लोक नाही आहेत, तर त्याला कारणीभूत आपली समाजरचना आहे. का तर आपल्या समाजाने विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिलेली नव्हती आणि त्याच काळामध्ये त्या विधवा स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार यातून त्या स्त्रियांचं जगणं कशाप्रकारे कठीण बनलं होतं हे आपल्याला हे आपल्याला तर माहीतच आहे. आणि जर विधवांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन मिळालेलं असलं तर त्या स्त्रियांना कदाचित त्या स्त्रिया भोंदू लोकांच्या किंवा फसव्या लोकांच्या बळी गेल्या नसत्या हे आपल्याला या टप्प्यातून पाहायला मिळतं. तुम्ही सर्वांनी आश्रम नावाची वेबसिरीज पाहत असाल. त्यामध्ये जे भोंदू लोक स्त्रियांच्या असहायतेचा फायदा कसं घेतात हे दिसून येतं. तर आजच्या समाजामध्ये स्त्रियांची ही स्थिती आहे. तर विचार करा त्या काळामध्ये किंवा पूर्वीच्या काळामध्ये ज्या स्त्रिया अज्ञान होत्या, अशिक्षित होत्या, असहाय्य होत्या, ज्यांना कशाचा सहारा नव्हता किंवा अनेक जात आणि अनेक अन्यायामध्ये जगत असलेल्या स्त्रीचं वास्तविक चित्र किंवा वास्तविक जीवन काय होतं. तर आजच्या समाजामध्ये ही स्थिती असेल तर त्या काळामध्ये त्या स्त्रियांची किंवा विधवा स्त्रियांची काय स्थिती होती आणि त्यांच्या असहायतेचा फायदा कशाप्रकारे घेतला जात होता, नेमकं याच गोष्टीवर प्रकाश टाकण्याचं काम बाबा पद्मनजी यांनी बावांचा कावा या टप्प्यातून केलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचे जे 5 टप्पे आहेत, केसांचा टोक, कुळंबिणीची भूलथाप, फसवणूक, सुधारलेले आणि सोडवणूक, या 5 टप्प्यांचं एकत्रितपणे मांडण्याचा मी आपल्यासमोर प्रयत्न करते आहे. यामध्ये असं सांगितले की यमुना व विनायकराव ज्यावेळेस प्रवासात होते त्यावेळेस यमुनेची तब्येत बिघडल्यामुळे वातावरणात बदल व्हावा म्हणून तिने नागपूरहून पंढरपूरला आली आणि तिथे एका ब्राह्मण स्त्रीच्या घरी वास्तव्यास राहत होती. या स्त्रीची परिस्थितीसुद्धा इतर स्त्रियांसारखीच होती हे तिच्या काही दिवसांनी लक्षात आलं. त्यांच्या विनायकराव व यमुना यांच्या असं लक्षात आलं की या घरातून कोणीतरी स्त्री रात्रीच्या वेळी बाहेर पडते आणि ती सकाळी घरात येते. त्यांनी ती स्त्री कोण याचा शोध घेण्याचा जेव्हा प्रयत्न सुरू केला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ती स्त्री दुसरं कोणी नसून ती ज्या घरात राहत होती तीच ब्राह्मण विधवा स्त्री होती. मग ती एवढ्या रात्री कुठे जाते आणि काय करते किंवा तिला ते जाणं का भाग पडलं किंवा तिच्यावर ही परिस्थिती का आली याचा शोध घेण्याचा प्रयत्न विनायकरावांनी केलेला आपल्याला या टप्प्यात दिसतो. जेव्हा ते तिचं खरंपण किंवा तिला जे बोलत असतात त्याविषयी तिनं असं सांगितलेलं आपल्याला दिसून येतं की त्या स्त्रीने आपला वृत्तांत विनायकरावांपुढे मांडला आहे. ती स्त्री जेव्हा विनायकरावांना सांगू लागते तेव्हा ती म्हणते की माझं माहेर आणि सासर दोन्हीही संपन्न आहे. म्हणजे वडिलांनी तिचं लवकरच लग्न करून चांगल्या घरी दिलं, पण तिथेच तिला वयाच्या 10व्या वर्षी लग्न झाल्यानंतर 12व्या वर्षी विधवापण आलं आणि या विधवापणामध्ये ती लहानच असल्यामुळे तिच्यावर लवकरच अन्याय अत्याचार झाले नव्हते. परंतु ज्या घराच्या बाहेरच्या ज्या कुळंबिनी होत्या, कलावंतिनी होत्या, त्या कलावंतींनी त्या ब्राह्मण स्त्रीला ही जाणीव करून दिली की तू जरी आता लहान असलीस तरी मोठी झाल्यावर किंवा काही दिवसानंतर तुझ्यावर इतर विधवा स्त्रियांसारखी तुझी अवस्था होणार आहे, असं तिला सांगून त्यांनी तिला घर सोडायला लावलं. त्यावेळेस तिनं ते घर सासर सोडून तिने त्या कलावंतिनींसोबत राहू लागली आणि तिथेच तिला काही दिवसांनी एका ब्राह्मण पुरुषाची ओळख झाली आणि तिने त्या कलावंतिनीच्या तिथून त्या पुरुषाबरोबर काशीला गेली आणि तिने त्या पुरुषाबरोबर विवाहपूर्व संसार थाटला आणि त्यातूनच तिला शिवराम नावाचा मुलगा झाला. पण दुर्दैव असं की या काही दिवसातच शिवरामचे जे वडील होते त्यांचा दम्याच्या आजाराने मृत्यू झाला.
मग आता आगीतून निघून फुफाट्यात पडणे अशी काहीशी परिस्थिती त्या स्त्रीवर आली होती. तिला आता केशवपन करणं गरजेचं होतं. का तर ती त्या घरामध्ये ब्राह्मण पुरुषाची पत्नी म्हणून वावरत असल्यामुळे तिला केशवपन करावं लागलं आणि तिथंही तिचे तेच हाल होणार म्हणून तिने ते ठिकाण सोडून ती काशीहून पुण्याला आली आणि शिवरामसोबत ती तिथे काही दिवस राहत होती. नंतर ती पुण्याहून पंढरपूरला आली. आता प्रश्न होता उदरनिर्वाहाचा, स्वतःच्या पोटाचा आणि मुलाच्या शिक्षणाचा असेल किंवा दोघांच्या उदरनिर्वाहाचा. तर करायचं काय? तर तिच्या असहायतेचा फायदा तिथल्या बडव्यांनी किंवा तिथल्या प्रस्थापित लोकांनी घेतलेला कसा घेतला हे तिनं विनायकरावांच्या पुढं सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. विनायकरावांनी तिचा सगळा वृत्तांत ऐकून घेतला आणि तिला पापी किंवा अमंगल स्त्री आहे असं न समजता त्यांनी तिला स्वतःच्या घरी स्वयंपाकासाठी ठेवून घेतलं आणि तिच्या मुलाच्या शिक्षणाचा सर्व खर्च स्वतः करायचं ठरवलं. अशा एक स्त्री सर्वसामान्य माणसांसारखं किंवा सर्वसामान्य स्त्रियांसारखं जीवन जगत होती. एका स्त्रीला जीवन जगण्याचा अधिकार किंवा त्या विनायकरावांनी दिला होता. पण अशा किती स्त्रिया होत्या ज्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न अजूनही आपल्याला पाहायला भेटत होता. सुरेश भट एका ठिकाणी असं म्हणतात की ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही, मी बहर शब्दांचे नुसतेच उधळले होते. इथे तात्कालीन परिस्थितीमध्ये यावर चर्चा व्हायची. म्हणजे हे प्रश्न सोडवण्यावर अनेक जण चर्चा करायचे. पण पुढं होऊन हे प्रश्न सोडवायला स्वतःहून कोणीच पुढे यायचं नाही. विनायकरावांनी एका ब्राह्मण स्त्रीला आश्रय देऊन तिची सोडवणूक केलेली या टप्प्यामधून आपल्याला पाहायला मिळते. यानंतरचा जो 6वा टप्पा जो भटींबाईचा आहे, यामध्ये लेखकांनी असं सांगितलं आहे की म्हणजे विधवा स्त्रियांकडे आपला समाज कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, की समाजाची जी दृष्टी आहे म्हणजे त्यांच्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे तो दृष्टिकोन आपण बदलायला पाहिजे. एवढंच या टप्प्यातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न लेखकांनी यामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. विनायकराव साताऱ्याला असताना त्यांच्या मित्राकडून बेळगावहून त्यांना एक पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये तात्कालीन परिस्थितीत स्त्रियांचं जे वास्तविक जीवन होतं ते त्यांनी त्या पत्रामध्ये दाखवलेलं आपल्याला या कादंबरीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तर यामध्ये सभा, बया आणि अर्जुन आणि निर्णय या तिन्ही टप्प्यांचं एकत्रित वर्णन या पत्रामध्ये या लेखकांनी केलेलं या कादंबरीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. विधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणारे विनायकराव व यमुना यांच्यावरच काही दिवसांनी दुर्दैवाने दुःखाचा आघात येतो. कादंबरीच्या नायिकेचा अर्थातच यमुनेच्या पतीचं म्हणजेच विनायकरावांचं काही दिवसानं निधन होतं. तेव्हा यमुनेचं केशवपन करण्याच्या हालचाली तिच्या घरामध्ये सुरू असतात. मग या संकटापासून वाचण्यासाठी किंवा या संकटामध्ये न थांबण्यासाठी यमुना व तिच्यासोबत असलेली पंढरपुरातील ब्राह्मण स्त्री व शिवराम असे तिघेजण विनायकरावांचा ख्रिस्ती मित्र यांच्याकडे पळून जातात व तिथे यमुना तिथे ख्रिस्ती धर्म स्वीकारते आणि काही दिवसानंतर ख्रिस्ती रीतीने ती पुनर्विवाह करते. इथं महत्त्वाचा मुद्दा सांगायचा तर तो हा की ख्रिस्ती धर्माची हिंदू धर्माशी तुलना करून ख्रिस्ती धर्म स्वीकारावा हा हेतुप्रेरित भाग असा आग्रह बाबा करतात. हा हेतुप्रेरित भाग वगळून विधवांच्या प्रश्नांचे तथाकथित रूढींना बळी पडत असलेल्या विधवांच्या प्रश्नांचे ज्वलंत रूप या कादंबरीतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आपल्यासमोर येतो. या कादंबरीतून एक ना एक अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांना प्रकाश टाकण्याचं काम लेखकांनी केलेलं आपल्याला या कादंबरीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. यानंतरचा जो मध्यंतरीचा जो टप्पा आहे तो शिवराम नावाचा. यामध्ये हा टप्पासुद्धा आपल्याला यामध्ये शिवराम व त्याच्या आईचं पात्र आपल्याला थोडंसं विचार करायला लावतं. जर विधवेचं दुःख समजून घेतलं तर तिच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या तर शिवरामसारख्या व्यक्ती ज्याच्या हातात आयुष्यात दगडगोटे येऊ शकतात, उदरनिर्वाहासाठी ज्याचे हात एखाद्या खिशामध्ये जाऊ शकतात, अशा मुलांचं जीवन जर विनायकरावांच्या
विनायकरावासारख्या व्यक्तीनं सर्वगुण संपन्न चांगल्या रीतीने घडू शकतं, तर खरं तर ही किती महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपण विधवा स्त्रियांचं दुःख जाणून घेतलं आणि त्यांना सहाय्य करून चांगल्या मार्गाला लावण्याचं कार्य केलं, तर त्या एकाच ठिकाणी स्थिर होऊन त्यांचं आयुष्य सरळपणे जगू शकतात. हे आपल्याला या कादंबरीच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर मांडण्याचं काम लेखक बाबा पदमनजी यांनी आपल्यासमोर केलेलं पाहायला मिळतं. आत्तापर्यंत आपण 18 पुरवणी अंक पाहिलेत आणि लेखकांनी या कादंबरीच्या उत्तरार्धात दुसरे 8 पुरवणी अंक नमूद केलेले आपल्याला पाहायचे आहेत. यामध्ये पहिला पुरवणी अंक आहे हिंदू विधवांची दुःखित स्थिती. यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की म्हणजे हिंदू धर्मामध्ये ही चाल किती प्रामुख्यानं प्रचलित होती किंवा हिंदू स्त्रियांची काय दयनीय अवस्था होती हे या पुरवणी अंकातून लेखकांनी नमूद केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. त्यानंतरचा जो दुसरा पुरवणी अंक आहे तो आहे विधवा विवाहास वेदाचा आधार. विधवा विवाहास वेदांचा कसा आधार होता हे आपल्याला या पुरवणी अंकात लेखकांनी सांगितले. वैदिक काळात पुनर्विवाहाची पद्धत होती असे ऋग्वेदाच्या 10व्या मंडळात 7व्या अष्टकातील 19व्या सूत्रात आहे. विधवांचा विवाह व्हावा यासाठी आमचे जे 4 वेद आहेत किंवा 18 पुराणं आहेत यामध्ये सुद्धा विधवांचा विवाह व्हावा असा उल्लेख केलेला तुम्हाला पाहायला आढळतो. रामायण असेल, महाभारत असेल, पांडव प्रताप असेल, अशा यामध्ये कुंतीचा आणि पंडूराजाचा पुनर्विवाह, वालीची पत्नी तारा हिचा सुद्धा पुनर्विवाह असलेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतरचा जो तिसरा पुरवणी अंक आहे तो महाराष्ट्र व गुजराती पुनर्विवाहाची संख्या. महाराष्ट्रात 1869 सालापासून 1889 पर्यंत 22 पुनर्विवाह झाले. 1870 पासून 1888 पर्यंत गुजराती लोकात एकूण 25 पुनर्विवाह झाले. या पुनर्विवाहाची संख्या लक्षात घेता जर आपल्या समाजामध्ये विधवा होणाऱ्या स्त्रियांची संख्या यांची जर तुलना केली तर आपल्याला पाहायला मिळतं की विधवा होणारी स्त्रियांची संख्या जितकी आहे त्याच्या कितीतरी पटीनं कमी पुनर्विवाहाची संख्या असलेली तुम्हाला या पुरवणी अंकात लेखकांनी दाखवलेलं पाहायला मिळतं. यानंतरचा जो चौथा पुरवणी अंक आहे तो न्हावी बांधवास सूचना. एखादी प्रथा असेल, मूळ असेल किंवा समस्या याचं जर मुळासकट नष्ट करायच्या असतील तर त्याच्या मुळावर घाव घालावा लागतो. केशवपणाची जी पद्धत होती त्याचं मूळ मला वाटते कुठेतरी न्हाव्यांच्या कृतीमध्ये दडलेलं होतं. म्हणून लेखकांनी न्हाव्यासच या क्रूर कृतीला दूर करून स्त्रियांच्या संरक्षणाचा संदेश या कादंबरीतून दिला आहे असं या पुरवणी अंकातून सांगण्याचं लेखकांनी काम केलं आहे. त्यानंतरचा जो 5वा पुरवणी अंक आहे तो आहे मुंबईतील प्रार्थना समाजासंबंधी स्त्रियांच्या सभेत. विधवांची दुःख काय असतात, त्यांची कारणं काय असतात, विधवापण आल्यावर त्यांच्या आयुष्यात होणारे हाल, स्वकीयांकडून होणारा त्यांचा अपमान या मूळ मुद्द्यांचं जे काही उगमस्थान आहे त्या सगळ्यांची कारणं या पुरवणी अंकात लेखकांनी सांगितली आहेत. हा निबंध 7 ऑगस्ट 1881 रोजी सुबोध पत्रिकेमध्ये छापून आला आहे आणि तो निबंधसुद्धा लेखकांनी या कादंबरीमध्ये नमूद केलेला आहे. यानंतरचा जो 6वा पुरवणी अंक आहे तो असा आहे केशवपण. यामध्ये लेखकांनी असं सांगितले की ज्या शास्त्रात पतीच्या मृत्यूनंतर केशवपण करून पतीस मुक्ती मिळते असा उल्लेख केलेला आहे त्या शास्त्राचा या आर्यपत्रिकेत धिक्कार केलेला आहे. वपन हा फक्त ब्राह्मण व न्हाव्यांचा पोट भरण्याचा धंदा झालेला असून वपन केलेल्या केसांचा युरोपीय लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात व्यापार चालवलेला असल्याचं या पुरवणी अंकातून लेखकांनी आपल्यासमोर मांडलं आहे. यानंतरचा जो 7वा पुरवणी अंक आहे तो आहे पंढरपुरातील विधवा. विधवा विवाहाला मान्यता नसल्याने तरुण विधवांचं शोषण करण्याचं काम अगदी मंदिराच्या पावित्र्याच्या आड राहून बडव्यांसारखी माणसं कशा प्रकारे करतात याचं ज्वलंत उदाहरण यामध्ये दिलं आहे. यानंतरचा जो 8वा पुरवणी अंक आहे तो आहे की पुनर्विवाहासंबंधी कायदा. स्वातंत्र्यपूर्व काळात विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत करण्यात आला, पण आज असे किती विवाह केले जातात, किती विवाह घडून आणले जातात. कायद्याने जरी आम्हाला मान्यता दिलेली असली तरी आमच्या समाजानेच याला मान्यता दिलेली नाही हे आमच्या तुमच्या लक्षात येतं. आम्हाला वेगवेगळे कायदे पारित झाले पण बऱ्याच समाजामध्ये आम्हाला आज स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही विधवांचे प्रश्न उभे असलेले पाहायला मिळतात.
तर शेवटी यमुना पर्यटन या कादंबरीच्या थोडंसं बाहेर येऊन या कादंबरीकडे साहित्यिक दृष्टिकोनातून कसं पाहायचं ते आपण बघूयात. हरिनारायण आपटे यांची पण लक्षात कोण घेतो या कादंबरीतून केशवपणाच्या भयंकर रूढीचे दुष्परिणाम लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ही कादंबरी एका स्त्रीने पतिनिधनानंतर लिहिलेले आत्मचरित्र आहे. यानंतर वामन मल्हार जोशी यांनी 1920ला नलिनी नावाची कादंबरी लिहिली. त्यात असं नमूद केलं आहे की वाईट मार्गाला गेलेली स्त्री ही समाजाच्या निंदेला बळी पडते, परंतु तिला नेणारा पुरुष तितकाच निंदनीय व तिरस्करणीय आणि वाईट असतो. यानंतर श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या गोंडवनातील प्रियवंदा या कादंबरीत विधवा स्त्रियांच्या संदर्भाची चर्चा केलेली तुम्हाला पाहायला मिळते. मराठी सामाजिक कादंबरीच्या इतिहासात स्त्रीच्या विविध प्रगतीचा आढावा घेताना यमुना पर्यटन 1857 ते ब्राह्मण कन्या 1935 पर्यंतच्या स्त्रीच्या प्रगतीच्या प्रवासातील टप्पे दिसतात. यमुना पर्यटनची यमुना पुनर्विवाह करते ही ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतरची अपवादात्मक बाब. हरिभाऊंची यमू, वाम जोशींची रागिनी, उत्तरा, सुशीला व नंतर श्रीधर व्यंकटेश केतकर यांची कालिंदी, रूढीशरण यमू ते स्वनिर्णयाने समाजबाह्य कृतीने स्वहक्क बजावणारी कालिंदी असा 1857 ते 1935 पर्यंतच्या कादंबरीतील स्त्रीच्या प्रगतीचा आलेख मांडता येतो. जर साहित्यामध्ये 3 गोष्टी असतील तर साहित्य अधिक उत्कृष्ट बनतं. त्या 3 गोष्टी कोणत्या? तर शृंगार, मनोरंजन आणि शोक या ज्या कादंबऱ्या आहेत त्या यमुना पर्यटन या कादंबरीच्या नंतर लिहिलेल्या आहेत. या नंतरच्या कादंबऱ्यामध्ये शोक किंवा मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला असेल, पण यमुना पर्यटन या कादंबरीत स्त्रियांचं वास्तविक दुःख मांडण्याचं लेखकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. वाचक वर्गाला फिरवून ठेवता येईल असा कोणताही शृंगार या कादंबरीमधून आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा या कादंबरीमध्ये केलेला नाही. या कादंबरीतून फक्त आणि फक्त स्त्रियांचं सामाजिक वास्तव विशद करण्याचा प्रयत्न बापा पद्मनजी यांनी केलेला तुम्हाला पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारच्या अनेक वास्तववादी चित्रण लेखकांनी या पुस्तकाच्या माध्यमातून, या कादंबरीच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडलं आहे. म्हणूनच मला वाटतं हे पुस्तक इतर पुस्तकांपेक्षा अधिक उत्कृष्ट आहे. मित्रांनो, आज जरी काळ बदललेला असला तरी जर या समाजामध्ये सती जाणे, केशवपण अशा चालींना बंदी मिळाली असली तरी या संगणकाच्या युगात आज प्रत्येक स्त्रीला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले का? प्रत्येक स्त्री स्वनिर्णयाने कोणतेही कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते का? आज स्त्रिया पुढे गेल्यात. कशात? तिच्या अंगावर तुम्हाला चांगले कपडे दिसतील, मोत्यांचे हार दिसतील, पायात वाळे, रुपयाची पैंजणे हे सर्व पाहत असताना अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे, म्हणजे तिच्या पायात अडकवलेली बेडी की ज्यामुळे तिचं पाऊल पुढं जातच नाही आहे. मित्रांनो, आज जरी शहरी भागात शिक्षणाचं वातावरण असलं तरी अशा अनेक खेड्यापाड्यात, अशा अनेक तांड्यात, अशा अनेक वस्त्यांमध्ये लाखो स्त्रिया, लाखो मुली शिक्षणापासून वंचित राहून अंधारमय युगात हुंडाबळी, बालविवाह अशा अनेक जाचक त्रासांना सहन करत आपलं जीवन जगताना आपल्याला पाहायला मिळतं. जोपर्यंत या स्त्रियांचे प्रश्न सुटणार नाहीत, जोपर्यंत यांना स्वनिर्णयाने जगण्याचा हक्क मिळणार नाही, तोपर्यंत अशा अनेक लेखकांच्या लेखनाचं महत्त्व आपल्याला समजलं नाही किंवा आपण ते जोपासलं नाही असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. जर हा देश वास्तविक सुखी होण्याची कोणी इच्छा करीत असेल तर त्याने या देशातील स्त्रियांची स्थिती सुधारली पाहिजे. त्याशिवाय हा देश कधीच उच्चावस्थेत पावणार नाही. इथेच थांबते. मनपूर्वक धन्यवाद.